हात लावून किंवा उभं राहायचं नाही ह्या टॉवरवर अशी विनंती करतो। सर्वांना एकदा सुवर्ण संधी आहे, नशीब आजमावण्याची संधी आहे। 10 रुपयामध्ये लकी ड्रॉ कुपन आहे। पहिलं बक्षीस असणार आहे एक स्मार्ट वॉच आणि दुसरं बक्षीस असणार आहे पैठणी। आजमावायचं आहे पण नियम आहेत, जे कुपन लागेल ते कुपन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, बंधनकारक आहे। रोजच्या रोज रात्री या ठिकाणी सोडत काढली जाणार आहे। हेलो 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 ऑफिशियल्स, पेंडम स्ट्राइकर्स पेंडम प्लेइंग 11 लिस्ट अवेटेड। पेंडम स्ट्राइकर्स कैप्टन, पेंडम स्ट्राइकर्स प्लेइंग 11 लिस्ट स्टिल अवेटेड। धन्यवाद अमोल सर। नमस्कार, देवबारा करो गाववाल्यानो। मालवणी आकाशवाणीच्या मिडभाव केंद्रावरून तुमच्या सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा। कोकणची सिंधुदुर्गची सगळ्यात मोठी स्पर्धा रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव चषक 2025 दुसऱ्या रजनीमधली ही दुसरी लढत तुमच्या भेटीसाठी। महेश कोनाडकर यांच्या मालकीचो पेंडम स्ट्रायकर्स पेडणे संघ पहिली बॅटिंग करता हेमंतजी पवार साहेबांच्या मालकीच्या रश्मी 11 मिडभाव या संघासमोर टॉस हरल्यानंतर गोमंतक भूमीचो सुपरमॅन जेका म्हटलं जाता नावेली गावचो समर्थ गाव स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि दुसऱ्या बाजून मॅन फ्रॉम असनोडा गोवन पोलीसचो पुनाजी कणगोटकर। दुसऱ्या बाजून रश्मी 11 मिडभाव संघाच्या गोलंदाजीची थार बॉलिंग मार्क पर हुसेन शेख। मुंबई चेंबूरचा हे दर्जेदार गोलंदाज गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी पहिलो चेंडू निर्धाव, दुसरो चेंडू बॉलर बॅक ड्राइव्ह मिडॉनच्या दिशेने एकेरी धाव। समर्थच्या खात्याची झालेली सुरुवात। गोवा राज्याचे हे दोन दर्जेदार संघ आज दर्जेदार खेळाडू आज प्रतिनिधित्व करतले पेंडम स्ट्रायकर्स पेडणे या संघाचा।
गोमंतक भूमीची एक मानाची स्पर्धा म्हणजे मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी आणि मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व आयोजक महेशजी कोनाडकर यांच्या मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजून थेट दुबई वरसून हेमंत पवार साहेबांच्या मालकीचा संघ आणि पहिल्या चेंडूवर पुनाजी कणगुटकरचा एक मोठा फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार आकांड्या पार आरपीएम चौकार. आदरणीय भाईजी नरेश शैलेशजी लोके यांनी बघितलेला स्वप्न होता मिडभाव मध्ये 5 लाख रुपयांची स्पर्धा आणि ता स्वप्न या वर्षी पूर्ण होताना सत्य स्वरूपात उतरताना पहिला बक्षीस 5 लाख रुपयांचा आणि त्या 5 लाख रुपयांसाठी हो रणसंग्राम मैदानावर कालच्या दिवसात 4 मातब्बर संघ आणि त्याच्यातून AK स्पोर्ट वरवडे संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा पहिलो संघ. आज 4 संघ एकमेकांच्या समोर गांगेश्वर तळेरे अवधूत स्पोर्ट कणकवली पेडनेम स्ट्रायकर पेडणे आणि रश्मी 11 मिडभाव. पहिल्या सामन्याची लढत कणकवली स्पोर्ट अवधूत संघाच्या बाजून लागल्यानंतर हे दुसरा सामना तुमच्या भेटीसाठी. पुनाजी एक चौकार मारल्यानंतर जणू काय ही पुनाजीची बॅट नवीन लगीन झालेल्या बायलेसारखी पुनाजीवर रुसलेली. चौकार तर बघितलो पण त्यानंतर सलग 2 डॉट बॉल धावसंख्या स्थिरावली 5 बोटांच्या थापटावर 5 रन्सावर. एक आक्रमक सुरुवात तर असता 5 चेंडू समाप्त हुसेन शेख या षटकाची समाप्ती करणारा बॉल घेऊन ताकदवान फटको पुनाजी कडसून. क्रिकेट बरोबरच फुटबॉल ह्याचा पहिला प्रेम असा तो पुनाजी चौकार मारल्यानंतर सलग 3 चेंडू निर्धाव पहिल्या षटकाचा खेळ झालो समाप्त. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर पेडनेम स्ट्रायकर पेडणे संघाची सुरुवात बिनबाद 5 या रन्सावर. गोलंदाजीत बदल वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन मुंबईच्या अंधेरीचो मयांक मांगेला बॉलिंग मार्कवर फार एंड कडसून स्ट्रायकर एंडवर दिसतलो गोवन भूमीचो सुपरमॅन ही पदवी त्याका दिलेली असा कारण सीमारेषेवर जेव्हा समर्थक अवश्य क्षेत्ररक्षण करता तेव्हा हवेत उडत त्यांनी घेतलेले झेल अडवलेले चौकार षटकार हे बघण्यासारखे असतात आणि त्याचप्रमाणे फलंदाजी करताना त्याचे बाहेर पडणारे शॉट बघणं ही खरोखरच पर्वणी. आज या सगळ्यातला थोडा तरी समर्थक दाखवचा लागतला. पहिल्या ओव्हरीचो खेळ सरलो 5 रन्सावर दुसऱ्या ओव्हरीचो पहिलो बॉल समर्थाच्या बॅटची कड आणि हवेत उंच उडी घेत यष्ट्यांच्या मागे संघाचो नायक महेश चेनवणकर उर्फ बुमरो ही पहिली विकेट आपल्या संघाक मिळवून देताना धावसंख्या स्थिरावली 5 रन्सावर. बघूया ऍक्शन रिप्ले आणि ऐकूया डीजे. हॅलो. महेश चेनवणकर संघाचा नेतृत्व करणारा खेळाडू संघाचो कॅप्टन संघाचो सेनापती. एक सुंदर झेल टिपलो महेशने. कुडा तालुक्यातले 2 गाव असत निसर्गरम्य एक आमचो वालावल आणि त्या वालावलला लागा नसणारो गाव असा चेनवण आणि वालावल आणि चेनवण या 2 गावांच्या सीमेवर बसली आमची आई माऊली. त्या आई माऊलीचो काल वाढदिवस संपन्न झालो. आई माऊलीचो पाताळेश्वराचो आशीर्वाद घेऊन महेश चेनवणकर उर्फ बुमरो आज कॅप्टन्सी करण्यासाठी मैदानावर असा. एक नवीन इतिहास लिहिण्यासाठी कालच्या दिवशी धाडसकळ गोवा सारखो एक तगडो गोमंतक भूमीचो मातब्बर संघ अखेरच्या क्षणी स्पर्धेतून बाहेर पडलो. AK स्पोर्ट वरवडे संघान केलेली कमाल आणि त्यानंतर आज दुसऱ्या दिवसाचो हे थरार. नवीन फलंदाज मैदानावर स्ट्रायकर एंडच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटको सुंदर सजवलेलो. बॅटर नेम मॅडी साहिल वांगणकर. गोवा राज्याची राजधानी म्हणजे पणजी एक सुंदर शहर. त्या पणजीचो एक दर्जेदार खेळाडू साहिल वांगणकर. समर्थ स्वस्तात बाद झाल्यानंतर साहिलच्या खात्यावर जबाबदारी असतली आणि साहिल ती नक्की पार पाडतलो. 7 धावसंख्या आणि त्यानंतर रिव्हर्स बॉल. बघता बघता चेंडू सीमारेषा पार. बाई काय हा प्रकार. आरपीएम षटकार.
13 धावा पहिल्या षटकात. थोडीशी संत सुरुवात, समर्थ गावच माघारी परतलो, पण त्यानंतर साहिल वांगणकर स्टिअरिंग सीट वर येऊन बसलो आणि पहिल्याच चेंडूवर एक दुहेरी धावेचा फटको आणि दुसऱ्या चेंडूवर डायरेक्ट टॉप गिअर. सध्या नॅशनल हायवे 66 चं काम चालू असा, पण आपण नशीबवान असाव सिंधुदुर्ग जिल्हावासीय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला बराचसा काम पूर्ण आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या या टॉपच्या हायवेवर गाडी लागल्यानंतर जशी बघता बघता 100-150 तो स्पीड घेतात, अगदी तसोच स्पीड सध्या पेडणे स्ट्रायकर पेडणे संघाचो. पंचांचो इशारा होईल फेअर डिलिव्हरी. चेंडू एक गणलो गेलो स्कोर शीटवर. या चेंडूवर मिळाले 6 रन. धावसंख्या स्थिरावली 13 रनसावर. साहिल वांगणकर, पुनाजी कळंगुटकर, गोवा राज्याचे 2 दर्जेदार खेळाडू. खेळपट्टीच्या मधमत आणि बॉलिंग मार्कवर दिसणारो मयंक मांगेला ह्यो अंधेरीचो खेळाडू. धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 13 बाद झालो समर्थ गावस वैयक्तिक 1 रनसावर. साहिल वांगणकर थोडस अनऑर्थोडॉक्स पटको, डोपरा टेकून स्वीप खेळाचो. तो चेंडू अपस्टमच्या दिशेने बरोच बाहेर ठेवला आणि त्यानंतर हलक्या हाताचो ड्राईव्ह गली क्षेत्रामध्ये 1 रन पूर्ण. फिल्डरची थोडीशी शोधाशोध झाली, थोडीशी धावपळ झाली. काखेत रवळी आणि गावभर होवळी या म्हणीची आठवण करून देणारी फिल्डिंग झाली, पण तोपर्यंत 2 रन्स स्कोर शीटवर नोंद केले गेले. या 2 धावेनिशी धावसंख्या 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 6 षटकांची ही इनिंग आणि बॉलिंग मार्कवर मयंक. अलॉंग विथ द कार्पेट ड्राईव्हचा फटको. सध्या टेनिस क्रिकेटवर काही फटके जे दुर्मिळ झाले त्यामध्ये ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह या फटक्यांचं नाव घेतला जातं. तो कव्हर ड्राईव्ह एकेरी धावेनिशी 16 रनसावर घेऊन जाणारो. आजच्या दिवसातलो पहिलो सामनो अवधूत स्पोर्ट कणकवली संघ 50 धावांचो अगदी सहज पाठलाग करून गांगेश्वर तळे संघात पहिल्या सामन्यामध्ये दिलेलो धक्को. ज्या सामन्यात सुमित डोंगरेन केले नाबाद 32 धावा मिळवलो सामनावीराचा पुरस्कार. दुसऱ्या सामन्याची दुसरी ओव्हर हे लोअर फुल टॉस. मिड ऑफच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 रन फक्त गावतलो आणि 1 रनसानिशी धावसंख्येत होतलो बदल. 17 रनसावर घेऊन जाणारो. 17 ह्यो धावफलक. 2 षटकांची सांगता. पहिल्या ओव्हरमध्ये झाले 5 रन, दुसऱ्या ओव्हरमध्ये इले 12 रन आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्थिरावलो धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात 17 रनसावर. 17 for 1. मुंबई मालाडचो खेळाडू बॉलिंग मार्कवर. मालाड एक्सप्रेस झीशान खान. ही एक्सप्रेस मैदानावर किती वेगात चलतली. सिंधुदुर्गातल्या मैदानावरच्या आणि सगळ्या प्रेक्षकांका सवय असा आमच्या कोकण रेल्वेची, आमका सवय असा जनशताब्दी एक्सप्रेसची, आमका सवय असा कोकण कन्या एक्सप्रेसची. मांडवी एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस ही नावं अगदी आमच्या मनात कोरलेली. पण बॉलिंग मार्कवर दिसणारो खेळाडू ज्याचं नाव असा मालाड एक्सप्रेस झीशान खान. पुनाजीसाठी लेफ्ट हँड राऊंड विकेट. पुनाजीन चेंडू फक्त बघलो. पुनाजीची अपेक्षा होती हो चेंडू टप्पो पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतलो. चेंडू आतल्या दिशेने वळलो, कट झालो, डॉट बॉल रोवलो. थोडीशी चर्चा 2 बॅटर मध्ये साहिल वांगणकर आणि पुनाजीच्या दरम्यान. 17 ह्यो धावफलक. 13 चेंडूंची झाली सांगता. 6 षटकांची ही इनिंग असा. 17 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. परत एकदा मालाड एक्सप्रेस झीशान खान पॅव्हलिन एंड कडसून बॉलिंग मार्कवर पुनाजीसाठी. पुनाजीचा मोठ्या फटक्याचा प्रयत्न. 1 चौकार आतापर्यंत पुनाजीच्या बॅटमधून बघितलं, पण त्यानंतर ह्या वादळ मैदानावर शांत असा. पण ही शांतता असा वादळापूर्वीची, कारण पुनाजी कणगुटकर ह्या असा नाव असा जे का तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही. आपल्या चतुरस्त्र आक्रमक फलंदाजीच्या जोरावर अनेक सामन्यांचो नाही तर अनेक स्पर्धांचो ज्यांनी निकाल बदललो तो गोवन पोलीस स्ट्रायकर यांच्या दिशेने पुनाजी कणगुटकर. 17 ह्यो धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात झीशानचो चेंडू. इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने लपटेड शॉट क्षेत्राच्या चेंडूच्या मागे आणि 2 खेळाडूंच्या मधून चेंडू सीमारेषा पार. दोघे बसले रांदीत आणि ढोरा पोचली पांदीत. RPM चौकार.
सांघिक धावसंख्या 21 तिसऱ्या षटकाचो चेंडू झिशानचो पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न वारंवार चौकार मारल्यानंतर अजून एखादो मोठो फटको खेळण्याचा मोह यावेळी थोडस अंगलट परत पुनाजीच्या परत एकदा चर्चा होतली साहिल वांगणकर आणि पुनाजी कणगोटकर हे दोन वरिष्ठ खेळाडू गोमंतक भूमीचे पण आज या मैदानावर या दोघांचा अनुभव कितपत उपयोगी पडतलो पेडणेम स्ट्रायकर पेडणे संघासाठी तिसऱ्या षटकाचो खेळ 4 चेंडू समाप्त धावसंख्या 21 रन्सावर एका गडाच्या मोबदल्यात बाद झालो सुपरमॅन समर्थ गावस वैयक्तिक 1 रन्सावर यावेळी फुल टॉस चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास आणि पंचांचा इशारा होईलो लेग बायचो 1 रन एकेरी धावेनिशी 22-22 पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा हुसेन शेखने खर्च केले दुसऱ्या ओव्हरमध्ये मयांक मांगेला थोडीशी महागडी गोलंदाजी 12 धावा आणि आतापर्यंत या षटकाचा विचार केलो तर 5 धावांचा एकूण खर्च झिशान कडसून एक्स्ट्राच्या स्वरूपात ते तुरलो 1 रन झिशानच्या खाती 4 रन धावसंख्या 22 रन्सावर साहिलचो फसलेलो फटको जो प्रेशर तयार झालो सलग डॉट बॉलचो हे प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न होतो साहिलचो आणि त्या नादात पॉइंट क्षेत्रामध्ये एक साधो सोपो झेल देऊन माघारी झालेली घर वापसी साहिल वांगणकरची धावसंख्या स्थिरावली 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात मॅडी मैदानावर पावला वळली गोवन संघाची आशा पेडणेम स्ट्रायकर पेडणे संघाचो एक जिगरी खेळाडू मॅन फ्रॉम पूर्वा गुरुप्रसाद आरोस्कर या खेळाडूकडे क्षमता असा मोठमोठे स्पर्धा यांनी खेळलेले असत नाही गाजवलेले सुद्धा असत 70 बिग बॅश स्पर्धेत सुद्धा ज्यांनी आपल्या नावाचो डंको वाजवलो तो गुरुप्रसाद आरोस्कर मैदानात टाकलेली पावला गुरुप्रसादची पण समोर बॉलिंग मार्कवर हुसेन शेख वैयक्तिक दुसऱ्या आणि चौथ्या सांघिक षटकाची ही जबाबदारी फार एंड कडसून कल्पवृक्ष एंड कडसून बॉलिंग मार्कवर दिसणार हुसेन आणि स्ट्रायकर एंडच्या दिशेने पुनाजी फसलेलो फटको मिड ऑफच्या दिशेने फ्रस्ट्रेटेड शॉट आणि अजून एका विकेटचा पतन पुनाजी कणगोटकर सलग 2 चौकार तर पुनाजीन मारले पण त्यानंतर अनेक डॉट बॉल आणि त्याचं प्रेशर पुनाजीच्या बॅटवर तिसऱ्या विकेटचा पतन दिनेश गावकरने टिपलो हे सुंदर झेल आणि धावसंख्या स्थिरावली 3 गड्यांच्या मोबदल्यात मागी परातले गोवन फलंदाजी थोडीशी कोलमडताना पहिली विकेट 5 रन्सावर दुसरी विकेट 22 रन्सावर तिसरी विकेट ती सुद्धा 22 रन्सावर हुसेन शेख चौथ्या षटकातलो हे पहिलो चेंडू 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात कट करण्याचा प्रयत्न बॅटची आतली कड घेऊन चेंडू फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये एकेरी धाव मिड ऑफ पर्यंत येऊन केलेली फिल्डिंग एकेरी धावेनिशी बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येत थोडसो बदल 23 धाव फलक 23 मोठ्या फटक्यांची गरज असा पण त्याचबरोबर एका भागीदारीची मेन गरज असा संयम सुद्धा थोडो गरजेचो असा कारण 6 षटकांचो सामनो असा आणि हो संयम तुमका एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत घेऊन जातलो संयम दाखवण्यासाठी मैदानावर गुरुप्रसाद आरोस्कर आणि साहिल आरोस्कर ही जोडी हे आरोस्कर बंधू आपल्या पेडणेम स्ट्रायकर पेडणे संघात कितपत मोठी सन्मानजनक धावसंख्या गाठून देतात कालच्या दिवसात आपण बघितला 50 धावांचे सामने सुद्धा शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉल पर्यंत गेले आणि त्यामुळेच या मैदानावर या रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या या स्पर्धेत ग्रीन पार्क मैदानाची ही भूमी कधी बॅटरला फेवर करीत कधी बॉलरला फेवर करीत ह्या सांगणं कठीण
किती मोठी धावसंख्या या मैदानावर सेफ नाही असा आणि किती लहान धावसंख्या चेसेबल नाही असा, प्रत्येक धावसंख्या ही फायटिंग टोटल मैदानावरची. 23 या धावसंख्येवर आपली डावी यष्टी विसारलेलो गुरुप्रसाद क्लीन बोल्ड खटक्यार बॉट जाग्यार पलटी. मध्ये जो भरती झालो असा आज जबाबदारी असा भाऊवर. गोमंतक भूमीचं स्लो पॉइझन जका म्हटलं जाता, जी कामगिरी सिंधू भूमीच्या खेळाडूंसाठी रंजन केणी, गोपाळ भट्टा अशा दर्जेदार वरिष्ठ खेळाडूंनी केली, ती कामगिरी करण्यासाठी माहीर असणारो खेळाडू सूरज गावडे मैदानावर. मॅन फ्रॉम कोरगाव. धावसंख्या स्थिरावलेली 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. बाद झालेले 4 बॅटर समर्थ गावस 1 रनचावर, पुनाजी कणगुटकर 9 रनचावर, साहिल वांगणकर 1 षटकारांची 11 रनचावर, गुरुप्रसादने केली साफ निराशा वैयक्तिक 0 रनचावर, गोल्डन डकचो मानकरी. आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानावर सूरज गावडे. कोलवा टप्प्याचा चेंडू, हलक्या हाताचा फटको, मिड ऑफच्या दिशेने चेंडूचा प्रवास, 1 रनसानिशी भाऊच्या इनिंगची झालेली बोनी. सूरजने केलो पहिलो रन्स पूर्ण. नुकतेच संपलेले मोठमोठे स्पर्धा ज्यांनी गाजवले, खास करून पेडणे प्रीमियर लीग, ध्रुव ट्रॉफी, मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी अशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्या नावाची चर्चा झाली, तो खेळाडू यावी नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. आणि स्ट्रायकर एंडवर साहिल आरोस्कर. 24 धावा 2 डझन ही धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. आको टप्प्याचा चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, टप्पो पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलो, पूल करण्याचा होतो प्रयत्न, पण हे प्रयत्न राहिलो अनसक्सेसफुल. धावसंख्या स्थिरावलेली त्याच 24 रनचावर. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केले हुसेन शेखने. पुढचा चेंडू घेऊन हुसेन. साहिल वारंवार आडवी बॅट करण्याचा प्रयत्न आणि जी गोलंदाजी हुसेनचा कौतुक करूचा लागात. एकाच टप्प्यावर कधी आतल्या दिशेने वळणारो, कधी बाहेरच्या दिशेने वळणारो, कोकणातल्या सर्पासारखो, कधी फडा काढीत, कधी दौश करीत, ह्या सांगाक येणार नाही असे चेंडू टाकण्यामध्ये माहीर असणाऱ्या हुसेनची झाली षटकाची संगता. आणि 2 ओव्हरीमध्ये हुसेनने खर्च केले 7 रन, मिळवले 2 विकेट, लागली 2 कलमा. समाप्त झाली 4थी ओव्हर आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड पेडणे स्ट्रायकर पेडणे संघाचो 2-4-4 म्हणजे 24 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये धाव सरासरी 5 रनचावर, त्यानंतर 8.5 पर्यंत पोहोचली दुसऱ्या ओव्हरीत, पण सध्या 4 ओव्हरीनंतर ही धाव सरासरी 6 वर येऊन स्थिरावलेली. 24 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. उरले शेवटचे 12 चेंडू आणि उरलेल्या 12 बॉलवर गिअर चेंज करूचो लागतलो. एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी मोठी फटकेबाजी सुद्धा करूची लागतली. पावडर लायसर बाजार उलागलो ही सावंतवाडीच्या दादा मडकईकरांची कविता तुम्ही ऐकली असतली. आणि आमचे दादा मडकईकर सुद्धा काही साधे सुद्धे व्यक्ती नाही असत. इंडी म्युझिकचो राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालो याद तेची यता या गाण्यासाठी. दादांबद्दल बोलूया, पण सध्या मैदानावर बघूया कोणाची दादागिरी चलतली. बॅटर चॉईस पॉवर प्लेचो इशारो पंच उमेश मांजरेकर सरांचो, त्यांना साथ देणारे ऑफिशियल्स मंगेश धुरी सर आणि आमचे 3रे 4थे पंच सुशील शेडगे सर आणि अम्ब्रोज अल्मेडा सर. बॅटर चॉईस पॉवर प्ले बॉलिंग मार्कवर मालाड एक्सप्रेस झिशान खान आणि समोर गोमंतक भूमीचो आणि पेडणे स्ट्रायकर पेडणे संघाचो ब्रेन सूरज गावडे उर्फ भाऊ. 24 धाव संख्या, उडालेलो कारंजो, फुटलेली पाईपलाईन, मिड ऑफ द फिल्डर चेंडूच्या खाली आणि अजून एका विकेटचा पतन. चेंडूवर नजर स्थिरावण्याच्या आधीच मोठ्या फटक्याचो मोह सूरज गावडे थोडस अंगलटिलो आणि सूरजच्या विकेटचा झाला पतन. 5 गड्यांच्या मोबदल्यात स्थिरावली धावसंख्या 24 रनचावर. मालवणीत सांगाचा तर करूक गेलो नरकासूर, तयार झालो संकासूर. बॅटर
भाऊ निराशा केल्यानंतर मैदानावर येणारी अजून एक आमच्या कोकण प्रांताची एक्सप्रेस, पेडणे एक्सप्रेस जे का म्हटली जाता, गोवा एक्सप्रेस जे का म्हटली जाता, तो गौरेश नागवेकर उर्फ घुंगरू. आणि मैदानावर बघा या दोन खेळाडूंचा हस्तांदोलन, एक असा घुंगरू आणि एक असा बुमरू. ही सीन बघूक आवडतली 70-70चे आमचे कॅमेरामन ज्यावेळी महेशने दिलो हातात हात गौरेशचा, तो क्षण बघूक सगळ्यांका आवडत. पण आज कोण कोणाक हात देतलो आणि कोण कोणाक हात दाखवतलो. 24 यो धावफलक, 5 गड्यांच्या मोबदल्यात इनसाइट आउट खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ द रिचन फिल्डर चेंडूच्या खाली आणि गौरेश नागवेकर सुद्धा इल्या पावली माघारी परतलेलो. 6व्या विकेटचा झाला पतन. 6 गड्यांच्या मोबदल्यात स्थिरावलो धावफलक फक्त 24 रन्सावर. बघूया ऍक्शन रिप्ले. गोलंदाजी अतिशय दर्जेदार, लाजवाब. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर झिशान खान, खोलवर टप्प्याचा चेंडू मिड ऑफच्या दिशेन सीमारेषा क्लिअर करण्याचा प्रयत्न. कालच्या दिवसात भल्या भल्या बॅटरना ज्या सीमारेषेन वाकुले दाखवले, ती सीमारेषा आज या सामन्यात गोवन संघाच्या खेळाडूंची थोडीशी मस्करी करताना. अजून एका विकेटचा पतन. 6 गड्यांच्या मोबदल्यात स्थिरावली धावसंख्या फक्त 24 रन्सावर. आणि जो धावफलक असा वैयक्तिक कामगिरी आमच्या गोवन खेळाडूंची 01 09 11 00 01 00. एखाद्या मोबाईलचा आकडो किंवा बायनरी लँग्वेज वास्तव असा वाटत असो ह्यो धावफलक असा. 24 धावा आणि आमचा स्कोरर थोडंसं सुशेगात. आमच्या स्कोररला सुशेगात ह्यो शब्द माहिती नसतलो, ह्यो अस्सल कोकणी शब्द असा. आणि गोयकारांनी तुका दिलेली ही थोडीशी भूमिका सुशेगातपणाची, शांतपणे बसण्याची. 24 धावा, 5व्या षटकाचा खेळ असा प्रगतीपथावर. 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 22, 4थ्या ओव्हरीत झाले 24 आणि 5व्या ओव्हरीतलो अजूनही पहिलो चेंडू येणं बाकी. बॅटर चॉईस पॉवर प्ले. नवीन खेळाडू मैदानावर स्ट्रायकर यांच्या दिशेन अनुष केरकर. हॅट्रिक चेंडू असतलो. स्ट्रायकर यांच्या दिशेन अनुष केरकर. पूर्णतः अनुषला बीट करणारो चेंडू बघितलो आपण झिशान खान कडसून. पहिल्या 2 चेंडूवर वेगावर स्वार होणारो झिशान, यावेळी मात्र गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस जे का इंग्रजीत म्हटलं जाता, गती परिवर्तन जे का हिंदीत म्हटलं जाता, मालवणीत सांगा जातं रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर. अनुष केरकर पूर्णतः बीट, पण 22 रन आणि धावसंख्या पाव शतकावर 25 रन्सावर. बऱ्याच कालावधीनंतर इलेलो ह्यो 1 रन. कौतुक तर नक्की होताला. आणि त्यानंतर इलेलो आवाज नेमको कसलो असा ह्यो आवाज, पंचांचो इशारो येणार बाकी असा. 24 या धावसंख्येवर येणारो 1 रन, ही खुशीची लहर मैदानावर असा. सध्याच्या घडीक मुली आणि मुलगो हे समान असत, पण एक 30-40 वर्षापूर्वी मागे गेलो तर 4 मुलीनंतर 1 मुलगो झाल्यानंतर घरात जो आनंद होय, अगदी तसोच आनंद या 24 रन्सा नंतरच्या 1 रन्सासाठी झालो असतलो. पण अजूनही संधी असा. आमचं पेंडेम स्ट्रायकर पेंडणे संघ पलटवार नक्की करतलो. लढवयो संघ असा आणि या संघामध्ये क्षमता असा, ताकद सुद्धा असा. या ताकदीचा वापर कसं होता बघूया. हे शॉर्ट टर्म पूल मिड विकेटच्या दिशेन 1 धाव, एकेरी धावेनिशी धावसंख्येत बदल. 26 धावफलक. आतापर्यंत ज्या प्रकारे गोलंदाजी चालू असा हेमंतजी पवार साहेबांच्या रश्मी 11 मिडबाव संघाची कौतुक करूचा लागत. दिशा, टप्पो, वेग ह्याच्यावर सुरेख नियंत्रण आणि एरियल फिल्डिंग, ग्राउंड फिल्डिंग या दोनही बाजून सुरेख मिळणारी साथ. झिशान खान या चेंडूवर जर विकेट घेतलं तर गणेश घाडी साहेबांकडून 1 डझन हापूसची पेटी असा. हा घेतलंच तरी आणि नाही घेतलंच तरी झिशान 1 डझन आंब्याची पेटी. तू विकेट घे नाही तर नको घेऊ, तुझ्यासाठी 1 डझन आंबे तयार असत. चेंडूवर अतिशय वेगवान चेंडू. थांबा, ग्राउंडात जाऊ नका, थांबा. ग्राउंडात जायचं ना, फेटी तू सगळा तू दी, पण जरा धीर धर. मॅच संपे फक्त आमच्या कॅमेरावर दाखवा. कॅमेरामन बघा, झिशानच्या या दर्जेदार गोलंदाजीसाठी गणेश घाडी साहेबांकडून ही हापूस आंब्याची पेटी असा. आणि झिशान एकदा हात दाखव आमच्या गणेश घाडी साहेबांका. हापूस आंबे सध्या आमच्या कोकणात धरतात, पण आम्ही सुद्धा अजून त्याची उष्टावळ करूक नाही. जरा मागे मागे प्लेयर, प्रेक्षक मागे या. मैदानावर झिशानवर प्रेम करणारे हे त्याचे चाहते. दर्जेदार गोलंदाजीसाठी झिशानसाठी 1 डझन हापूस आंबे. ज्या हापूस आंब्याचा सध्याचा डझनाचा रेट असा जवळपास 5000 रुपये. एकदा टाळ्या वाजवूया झिशानसाठी. झिशान, हा आमचं कोकणचं मेव तुझ्यासाठी.
पेटी घेऊन ये, काय विचार केलास पेटी देताना? कपडार घेऊन फिल्डिंग करतो लो काय तो? 5 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 26 रन्सावर आणि शेवटच्या ओव्हरीची जबाबदारी घेऊन बॉलिंग मार्कवर अभिषेक बाईत, नायगाव दादरचो यो खेळाडू. शेवटच्या ओव्हरीमध्ये पलटवार, वार, हल्ले प्रति हल्ले गोमंतक खेळाडूंका करूचे लागतले. अभिषेक बाईत गतवर्षी या मैदानावर सेमीफायनल मध्ये ऐन मोक्याच्या क्षणी 2 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना 2 षटकार मारून ज्यांनी सामन्याचा आणि स्पर्धेचा निकाल बदललो तो अभिषेक बाईत. डेप्थ ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकाची जबाबदारी मैदानावर जमलेली जोडी अनुष केरकर आणि त्याच्या साथीन साहिल आरोस्कर. साहिल स्ट्रायकर यांच्या दिशेन मागच्या 3 ओव्हरचा विचार केलो तर प्रत्येक ओव्हरीत फक्त 2-2 धावा ही चिंतेची बाब असा आमच्या पेडणे स्ट्रायकर पेडणे संघासाठी. शेवटच्या ओव्हरीचा पहिलो चेंडू लॉंगॉनच्या दिशेन, फिल्डर चेंडूच्या खाली आणि फिल्डरच्या कपडावर चेंडू सीमारेषा पार. हावको रावकांडो कुंभ्यो आणि गुडुंब मातारी रणटुळाची कंटुळा. आरपीएम षटकार. डोकं फिरलं या डीजेचा गाणा होता, पण ह्या गाणा डोक्या फिरल्यासारख्या आमच्या गोमंतक खेळाडूंका कामगिरी करूची लागतली. थोडीशी येडेगिरी करूची लागतली, कारण शहाणे माणूस फक्त इतिहास वाचतात पण येडे माणूस इतिहास घडवतात आणि हो इतिहास तुमका घडवतो लागतलो. साहिल आरोस्करचो एक नाकार मुटको पाठभर वड. रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावचो षटकार. धावसंख्या 32 रन्सावर आणि इनिंगचे शेवटचे 5 चेंडू बाकी. अभिषेक बाईत एक मोठो खेळाडू, पण या मोठ्या खेळाडूच्या नावाचो खैचोही दबाव न घेता मैदानावर साहिल आरोस्करचो षटकार. त्यानंतर एक खोलवर टप्प्याचो चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, वायू अस्त्र, नारायण अस्त्र, पर्जन्य अस्त्र ज्याका म्हटला जाता तो यॉर्करचो चेंडू. आणि हे काही शब्द असत अस्त्रांचे. कोकणची कला असा दशावतार आणि या दशावतार नाटकातले हे शब्द असत, जे शब्द क्रिकेटच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरण्याचा प्रयत्न असा. स्थिरावलेली धावसंख्या 32 रन्सावर. इनिंगचे शेवटचे 4 चेंडू बाकी. पेडणे स्ट्रायकर पेडणे संघ किती मोठा आव्हान उभ्या करतलो ते ठरवणारे शेवटचे 4 बॉल. साहिल आरोस्कर स्ट्रायकर एंडवर. फुलटॉस बॅट चिकट घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेन. रोलिंग 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 रोलिंग. आरपीएम चौकार. सीमारेषा पार आणि धावसंख्या 3 डझनार 36 रन्सार. गोमंतक भूमीचे वरिष्ठ खेळाडू ज्यांचा खूप कौतुक केला त्यांनी निराशा केली, पण शेवटच्या सत्रामध्ये साहिल आरोस्करचो चौकार आणि षटकार सुद्धा. आगासलो तो मागासलो आणि पाठसून इलो तो पॉटभर जेवलो या मालवणी म्हणीची आठवण करून देणारी ही फलंदाजी. 3 बॉल मध्ये 10 धावा. धावसंख्या 36 रन्सावर. 3 चेंडू शेवटचे बाकी. ताकदवान फुलटॉस ऑफ स्टंपच्या दिशेन बरोच बाहेर जाणारो. पंचांचो इशारो इलो वाईड बॉलचो. ह्यो एक्स्ट्रा बॉल, ह्यो आयतो रन, आयत्यार कोयतो नक्की उपयोगी पडतलो. कारण धावांचो पाठलाग करताना कालच्या दिवसात आपण बघितला धावांचो पाठलाग जितको दिसता तितको सोपो नाय असा. जसा दिसता तसा नसता आणि म्हणान जग फसता. दुरून डोंगर साजरे, जवळ गेलो तर सगळेच काजरे ही म्हण तुमका आमका सगळ्यांका माहिती. वाईड निशी धावसंख्या 37 रन्सावर. 37. इनिंगचे शेवटचे 3 चेंडू बाकी. परत एकदा मोठो फक्को मिड विकेटच्या कपडावरसून लका 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 लका. तांबडी चांबडी चमकते लाईटीत. रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव षटकार. आरोस्कर का आपण इतको वेळ शांत असो. वरिष्ठ खेळाडूंची कामगिरी बघितल्यानंतर आपण काय काय करू शकतो ता सगळा साहिल मैदानावर दाखवताना. इतको वेळ जो शांत होतो मैदानावर. सिंगल डॉट डॉट सिंगल आणि त्यानंतरच्या शेवटच्या 4 बॉल मध्ये 16 धावा. परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम या महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या वाक्याची आठवण करून देणारी कामगिरी साहिल आरोस्करची. धावसंख्या स्थिरावली या षटकारांनिशी 43 रन्सावर.
इनिंगचे शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी. बॉलिंग मार्कवर अभिषेक बाईत, गत वर्षाचा हिरो. आणि यावेळी काय झाला बघा, एका मोठ्या फटक्याचा मोह आणि स्टंपच्या बऱ्याच बाहेरून जवळपास वाईड असणाऱ्या चेंडूवर सुद्धा साहिल आरोस्करची बॅट लागली स्टंप्सला आणि पंचांचा इशारा होईल वाईड बॉलचो. वाईड बॉलवर हिट विकेट झालेलो खेळाडू म्हणून इतिहासात साहिल तुझ्या नावाची या एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली. चौक्याचो डबल गेम 44 रनचा आवर, पण तरी सुद्धा टाळी नक्की वाजतले. साहिल आरोस्कर वरिष्ठ खेळाडूंनी निराशा केल्यानंतर साहिल मैदानावर इलो, लढलो. दर्जेदार कामगिरी साहिलने केली. एक मासो आणि खंडीभर रसो या मालवणी कोकणीची म्हणीची आठवण करून देणारी कामगिरी आणि साहिलची ही खेळी होती. 44 यो धावफलक एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत. पेडनेम स्ट्रायकर पेडनेम संघ, आमचे मित्र महेशजी कोनाडकर यांच्या मालकीचो संघ. दुसऱ्या बाजून आदरणीय हेमंत पवार यांच्या मालकीचो रश्मी 11 मिडबावचो संघ. हे 2 तगडे संघ एकमेकांच्या समोर, शेरास सव्वा शेर एकमेकांच्या समोर उभे राहिले या लढतीच्या निमित्तान. 44 धावा. इनिंगचे शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी. गतवर्षी ज्या 2 चेंडूवर 2 षटकार मारून अभिषेक बाईतने आपल्या नावाची नोंद या मिडबावच्या ग्रीन पार्क भूमीला करून दिली, तो अभिषेक बॉलिंग मार्कवर. आणि नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवर महेश भाईडकर उर्फ मॅडी. अजून एक कोरगाव एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर महेश. फुलटॉस आणि फुलटॉस सुद्धा वाया गेलो महेश कडसून. स्ट्रायकर एंडच्या दिशेन फलंदाज धावबाद. कोण झालो बाद बघूया, पंचांचो इशारो येतलो. महेश भाईडकर संघाचा नेतृत्व बऱ्याच वेळा या खेळाडून केला आणि आज ऐन मोक्याच्या क्षणी या फुलटॉस चेंडूवर महेशचो प्रयत्न मोठ्या फटक्याचो वाया गेलो. चेंडू वाया गेलो आणि त्यानंतर विकेटचा पतन रनआउटच्या रूपात. अनुष केरकर वैयक्तिक 0 धावसंख्येवर तंबूच्या दिशेन. अनुषच्या एका प्राइज विकेटचा पतन. स्थिरावलेली धावसंख्या 43 रन्सावर. इनिंगचा शेवटचा चेंडू आणि मैदानावर इलेलो खेळाडू, फायनेस्ट ऑलराऊंडर ऑफ दी गोवा ज्याका म्हटला जाता, गोवन पोलीस अपाली कणगोटकर. अपाली कणगोटकर इतक्या खाली का उतारलो हे प्रश्न असा, पण ह्या शस्त्र असा शेवटच्या चेंडूवर काहीतरी कमाल करण्याची ज्याची क्षमता असा. आणि ही क्षमता वेंगुर्ला कॅम्प मैदानावर छत्रपती चषकाच्या अंतिम सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर तुम्ही आम्ही बघलेली असा. शेवटचा चेंडू, धावसंख्या 44. काय होताला या चेंडूवर. समोर अभिषेक बाईत, गत वर्षाचा हिरो. 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारणारो अभिषेक आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन मॅन फ्रॉम नागझरी अपाली कणगोटकर. 44 धावा, 44. 7 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर रिव्हर्स पूल करण्याचा अपालीचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नव्हतो. वाईडची अपेक्षा होती अपालीकडसून, पण 1 ऑक्टोबर 2022 नंतर क्रिकेटमध्ये बदललेल्या नियमांचा पंचांनी केलो वापर. चेंडू रावलो निर्धाव. मालवणीतलो पोलांडो कुवांडो डॉट बॉल पडसार झालो समाप्त. आणि या डॉट बॉल बरोबरच इनिंगचा खेळ सरलो. पेडनेम स्ट्रायकर पेडनेम संघ, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या या मानाच्या स्पर्धेत 7व्या पर्वातल्या दुसऱ्या रजनीमधले दुसऱ्या सामन्यामध्ये पहिली बॅटिंग करताना 8 गड्यांच्या मोबदल्यात धावा जमवले 44. इनिंगची समरी तुमच्या समोर येतली. रश्मी 11 मिडबाव संघाने जिंकलेलं टॉस, घेतलेली फिल्डिंग, 36 चेंडू आणि 45 धावांचं लक्ष आणि ही मॅच समरी. समर्थ गावस 3 चेंडू 1 धाव. पुनाजी कणगोटकर 2 चौकारांशी 9 धावा. साहिल वांगणकर 1 षटकारांशी 11 धावा. गुरुप्रसाद आरोस्कर 0 धावांची टोपली. साहिल आरोस्कर 2 षटकार 1 चौकारांशी 18 धावा. सूरज गावडे उर्फ भाऊ फक्त 1 रनचावर. गौरेश नागवेकर, अनुष केरकर, महेश भाईडकर आणि अपाली कणगुटकर या सगळ्यांच्या खात्यावर 0-0 00. 8 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 44. कसं होतो पाठलाग 45 बघूया प्रेझेंटेशन बॉक्स नंतर. थँक्यू. मिडबाव ग्रामपंचायतीचे सदस्य आणि रामेश्वर प्रतिष्ठानचे देखील सदस्य सन्माननीय श्याम कदम यांना विनंती असणार आहे, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मिडबाव ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत ते, तसेच प्रतिष्ठानचे देखील सदस्य आहेत, त्यांना विनंती असणार आहे आपण मान्यवर कक्षावासी येऊन स्थानापन्न व्हा.
आजच्या दिवसातल्या दुसऱ्या लढतीमध्ये 45 धावांचं लक्ष्य आणि या 45 धावांच्या लक्ष्याच्या दिशेने कसं होता पाठलाग या सांगण्यासाठी मायक्रोफोनवर होणार बदल मराठी समालोचनाचा गोड आवाज तोपर्यंत स्क्रीनवर बघा आमचे मार्गदर्शक या स्पर्धेचे सर्व आदरणीय भाई नरे ज्यांच्या संकल्पनेतून या सुंदर देखण्या स्पर्धेचं आयोजन स्क्रीनवर दिसणारी छबी आदरणीय भाई नरे आणि त्यांच्या समवेत त्यांचे सगळे सहकारी ज्यांनी या स्पर्धेचा केलेला देखणं आयोजन मायक्रोफोनवर होणार बदल ऐकूया आवाज मॅन फ्रॉम भाईंदर मनीष पाटील. दिवस दुसरा आणि या रजनीतला दुसरा सामन्यातला पहिला डाव संपलेला आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा तसेच गजाबादेवी ला वंदन करून तसेच रामेश्वर भगवानाला स्मरून आजच्या रजनीच्या सत्राची करूया सुरुवात. टार्गेट सेट केलेलं आहे ते म्हणजेच 45 धावांचं. चला 2 बॅटर्स लगेच मैदानामध्ये इन व्हायचं आहे. आज धावांचा रतीब तितका दिसत नाहीये दोन्ही सामन्यांचा आपण आढावा घेतला तर, पण काल गोलंदाजांची चुणूक तर 100% पाहायला मिळाली आणि अपेक्षा तीच आहे आज सुद्धा तशीच गोलंदाजीची चुणूक या सामन्यात पाहायला मिळेल. कारण जेव्हा या परिसराचा आढावा तुमच्याकडे असतो, वातावरणाचा अंदाज तुमच्याकडे असतो, तुमची बॉन्डिंग चांगली असते, अशा वेळेला तुम्हाला त्या बॉन्डिंगचा फायदा उचलता यायला हवा. पर्यायांची निवड चांगली करता यायला हवी. हारा वही जो लढा नाही याच उक्तीच्या संदर्भ घेऊन तो खेळ द्यावा लागणार आहे पेन नेम स्ट्रायकर्स या संघाला. समोर रश्मी 11 मिडबाव या संघाचं आव्हान आहे. सर्व मुंबईचे संघ जेव्हा खेळतात तेव्हा एक वेगळाच दबदबा वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहतो, पण इलाका हमारा तो धमाका हमारा असंच पेरनेम संघ सुद्धा सांगतोय का हे सुद्धा आपण पाहणार आहोतच. तर सूरज करकरे स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत अभिषेक बैठ जे नायगावचे खेळाडू आहेत, नायगाव दादर. त्याच परिसरातील सर्व खेळाडू एकत्रित करून हा संघ बांधलेला आहे. कारण एक खेळाडू आपण पाहिला तर सूरज करकरे हा महाडचा आहे. एका बाजूला आपण अभिषेक बैठ नायगाव दादर, केतन तिर्लोतकर देवगडचे खेळाडू आहेत, मनसूर कुरेशी नायगाव दादर, मयंक मांगेला अंधेरी, विक्रम कांबळे नायगाव दादर, प्रकाश परडकर देवगड, दिनेश गावकर देवगड, जिशान खान मुंबई मालाड, हुसेन शेख मुंबई चेंबूर, महेश चेंदवणकर परेल. म्हणजे जवळपास एक चांगली संघमंडळी आपल्याला पाहायला मिळते. पण हे विसरून चाललं नाही, सातत्याने हा संघ पेरेडियम स्ट्रायकर्स या परिसरामध्ये दादा संघ म्हणून ओळखला जातो. तर ती दादागिरी तर आज संध्याकाळी दाखवावीच लागेल आणि पाहूया ती दादागिरी या सामन्यामध्ये गोलंदाजांची पाहायला मिळते का. पहिली 2 षटकं दोन्ही संघांसाठी विशिष्ट महत्वाची आहे, कारण टार्गेट डिफेंड करायचं आहे ते म्हणजेच 45 धावांचं. त्याचमुळे 2 षटकं जर इकॉनॉमिकल राहिली तर मग मजा येईल या सामन्यामध्ये. स्ट्रायकरला फलंदाज सज्ज होतोय सूरज, बॉलिंग ट्रॅकवर गौरेश नागरेकर. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, स्क्वेअर लेग सर्कलच्या आत. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, तितका फोर्स नव्हता या स्ट्रोक मध्ये, त्याचमुळे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा मौका मिळतो, कारण क्षेत्ररक्षण तितकं कम्प्लीट झालं नव्हतं. जवळपास चिप शॉट होता. फलंदाज सूरजच्या जास्त वेगानं खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. त्यांना माहिती आहे की या पॉवर प्ले मध्ये कुठल्या झोन मध्ये कसं खेळायचं, किती वेगानं बॅट्सविंगला आपण घेऊन जायचं आणि त्याचमुळे पहिल्या चेंडूवर 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. स्ट्राईकवर पुन्हा एकदा सूरज करकरे, बॉलिंग ट्रॅकवर गौरेश प्रयत्न करतीलच की या षटकावर कसं कॅपिटलाइज करता येईल. द विकेट तयार.
हलक्यानं ड्राईव्ह केला. बेटा मिडअप नाहीये आणि तो मिडअप नसल्यामुळे सातत्यानं सरळ बॅटचा वापर केला जातो. यावेळेस ताळमेळ चुकला होता. स्टंप हिट झालेत. जर धाव घेण्याचा प्रयत्न झाला असता तर कदाचित धोकादायक ठरू शकलं असतं रश्मी 11 मिडभाव या संघासाठी. कारण विकेटचा शोध घ्यायचा आहे. डॉट बॉल कसे हाताळता येतील ते प्रयत्न करायचे आहेत. जर तुम्ही क्रिकेट खेळताय तर तुमच्यात भीती नसायला हवी. दबाव हा शब्द कुठेतरी कोपऱ्यात तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचा खेळ तुम्हाला द्यायचा आहे आणि तेच आता सातत्यानं पेरनेम स्ट्रायकर्स या संघाला करावा लागेल. 50च्या पलीकडे जाण्याचा विचार तर होताच पेरनेम स्ट्रायकर्स या संघाचा, पण गोलंदाजी चांगली राहिली रश्मी 11 मिडभावची पहिल्या डावामध्ये. त्याचमुळे थोडं सोपं फलंदाजांसाठी आहे. पण कालपासून आतापर्यंत जर आपण प्रवास पाहिला या स्पर्धेचा तर गोलंदाजांचं वर्चस्व आहे. स्लाइटली लेग कटर बॉल होता. 6व्या स्टंपवरून बॉल विकेट किपरच्या हातात आला. डॉट बॉल आला. जी प्रायोरिटी आहे या डावाची पेरनेम स्ट्रायकर्ससाठी आणि ती प्रायोरिटी ओळखताना आता डॉट बॉल आलेला आहे. गोलंदाज गौरीश नागरेकर कडून 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 3 झाले. प्रत्येक षटकामागे आपण जर पाहिलं तर 7.50च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे. थोडं सोपं आव्हान आहे पण तरी देखील ते आव्हान कठीण बनवता येऊ शकते जर गोलंदाजांनी आपली चुणूक दाखवली तर. यावेळेस पंच केलाय बॉलला. 2 क्षेत्ररक्षकांना कामावर लावलंय. बॉल जातोय डीप कव्हर सीमा रेषा पार. येतोय या डावातला पहिला चौकार. धावा मिळतील 4. RPM चौकार. तर ओव्हरस्टेप झालेत का ते आपण चेक करणार आहोत. फुट लँड कुठे झालाय बॉल डिलिव्हर करताना आपण त्या गोष्टीसाठी येतोय. तर बॉलरचा फुट लँड कुठे झालेला आहे बॉल डिलिव्हर करताना त्याची चाचपणी आपण 77 स्पोर्ट्सच्या PCR रूम मध्ये करतोय. बॉल पिच बॉलची पिचिंग आपण ओळखणार आहोत. चला PCR रूम मध्ये मिस्टर मंडल आहेत. सर्व घटना स्लो मोशन मध्ये पाहिली जाईल. बॉल पिच कुठे झालाय आपण ते पाहायचंय. बॉलची पिचिंग क्रीजच्या पलीकडे आहे की क्रीजच्या अलीकडे आहे त्या गोष्टीची चाचपणी आपण करतोय. एक एक निर्णय खूप महत्वाचा आहे. काल देखील सर्व सामने शेवटच्या सामन्यापर्यंत पोहोचले. एक सामना वगळला तर आणि म्हणूनच प्रेक्षकांनी जबरदस्त उचलून धरलं श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषकाला. जवळपास 3 लाख व्ह्यूवरशिप पहिल्या दिवसामध्ये आम्हाला मिळाली. आज देखील अपेक्षा प्रेक्षकांकडून तशीच आहे. चांगलं क्रिकेट तुम्हाला 100% पाहायला मिळेल ही शाश्वती आम्ही देतोय. म्हणूनच आता ते जिद्द पाहायला मिळते पेरनेम स्ट्रायकरची. पहिल्या 3 चेंडूंवर पण त्यानंतर तो प्रहार अभिषेक बैटचा बॅकफुटला स्ट्रॉंग करून त्याने बॉलला खेळून काढलं. कव्हर पॉइंटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. चला बॉलची पिचिंग ओके आहे. तर हा चौकार आहे आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड. खूप जास्त वीट दिली होती गोलंदाज गौरीशने. त्याचमुळे थोडं सोपं झालं अभिषेक बैटसाठी. त्याने चौकार आपल्या संघासाठी जोडला. नेक्स्ट बॉल. आता उलटा खेळण्याचा प्रयत्न झाला. बॉल थायपॅडला ब्रश झालाय आणि विकेट किपरच्या हातात आलाय असंच पंच निर्देशित करताय. दरम्यान येतोय डॉट बॉल. प्रेशर बिल्डअप केला जातोय पण काहीच फरक पडणार नाही. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. त्याचमुळे चला आपण आपल्या जागेवर जायचं आहे. सरळ बॅटने चांगला स्ट्रोक खेळण्याचा मौका प्रत्येक फलंदाजाला मिळतो पण पॉवर प्ले मध्ये साधारणतः आपण नेहमीच पाहतो की फलंदाज हे फटके ट्राय करतात कारण ऑफस्टमच्या बाहेर एकही क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर नाहीये. त्याचमुळे जर बॉल कनेक्ट झाला तर धावा मिळू शकतील. तोच उद्देश खरं तर फलंदाज अभिषेक बैटचा होता. पण अभिषेकने आतापर्यंत 3 चेंडू घेतलेत. चौकार त्याच्या वतीनं आलाय जरूर. त्याचमुळे ते मोल टिकलं नाही चौकाराचं. तुमचं स्ट्राईक रेट मेंटेन करण्यासाठी तुम्हाला समान कालांतराने ते स्ट्रोक द्यावेच लागतील. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले 7. 7 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस टीम रश्मी 11 मिडभाव. लॉफ्ट केले बॉलला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला. इझी चान्स आणि पहिला धक्का बसतोय रश्मी 11 मिडभावला. फलंदाज होतोय बाद. अभिषेक बैट बॅक टू डगआउट. जबरदस्त षटक राहिलं पहिलं. टीम पेरनेम स्ट्रायकर्सच्या वतीनं गौरेश नागरेकरने आपली
अस्तित्वाची लढाई लढली आणि पहिल्या षटकावर विकेटची नोंद दिली. त्याने खर्च केले फक्त 7 धावा. आता जिंकण्यासाठी आवश्यकता 38 बॉल शिल्लक आहे 30. पहिलं षटक चांगलं राहिलंय, पण आता एक षटक चांगलं हाताळून चालणार नाही, तर त्यानंतर पुढची जी षटकं आहेत ती सुद्धा त्याच पद्धतीची असली पाहिजे. सोपं काहीच नसतं, जिंकण्यासाठी तुम्हाला झटावंच लागेल आणि तेच करता पहिल्या षटकामध्ये आपण गौरेशला पाहिलं आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय 3ऱ्या क्रमांकावर विक्रम कांबळे, जे नायगाव दादरचे खेळाडू आहेत, मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. खरं तर मुंबईतील क्रिकेट इतकं व्यस्त आहे की त्यांना बाहेर पडण्याचा तितका मौका मिळत नाही. सातत्यानं एकाच दिवशी 2-3 टुर्नामेंट्स मुंबईमध्ये होत असतात आणि खरं तर प्रत्येक जणाचा एक आयडॉल असतो, प्रत्येक जणाचा एक मित्र असतो जो व्यवसाय क्रिकेटमध्ये चांगला खेळ खेळत असतो आणि अजित मोहितेची ती सावली आहे. त्याचमुळे पाहूया, जसा अजित मोहितेचा खेळ आपण सातत्याने कित्येक वर्षांपासून पसंत करतोय, तसाच खेळ मैदानाच्या आतमध्ये विक्रम कांबळेच्या वतीनं मिळतोय का टीम रश्मी 11 मीठ भावला. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर फार एंड सज्ज होतोय. अमीर गडेकर नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत, जे गोवा फोंडाचे गोलंदाज आहेत. गोव्यातलं क्रिकेट सुद्धा प्रतिभा संपन्न आहे. त्याची प्रचिती गेल्या कित्येक वर्षांपासून आपण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पाहतोय. सिंधुदुर्ग, मालवण, गोवा या परिसरामध्ये कित्येक मोठ्या स्पर्धा होतात. त्या ठिकाणी हे सर्व खेळाडू खेळतात आणि आपल्या परिसराची ती जाणीव करून देतात. तर स्ट्रायकर आणि फलंदाज आहे तर सूरज करकर, ज्यांनी आतापर्यंत 3 धावांचं योगदान दिलं. फ्रेश बॅटर विक्रम कांबळे नॉनस्टॉकर एंडला जातील. नवीन गोलंदाज आमिर गडेकर फार एंड करून सज्ज होतील. आता एक अपेक्षा असते प्रत्येक कॅप्टनची की आपल्या खेळाडूने चांगला खेळ द्यायला हवा आणि तो खेळ तर पहिल्या षटकामध्ये गौरेश नागरेकरने दिलेला आहे. पण आता सेकंड ओव्हरसाठी पाहूया, जो पर्याय निवडलाय तो तशीच साथ देतोय का जी साथ गौरेशने दिलेली आहे. चला, ओव्हर ब्रेकमध्ये जास्त टाइमपास नको, वेळेचं भान प्रत्येकाने ठेवायचं आहे. टाइम लिमिट आहे आणि त्या टाइम लिमिटमध्ये तुम्हाला इनिंग किंवा मॅच कंप्लीट करायची. सुरुवात होते दुसऱ्या षटकाची. आमिर फुलटॉस बॉल फोर्स केलाय, मिड ऑफ आतमध्ये होता, त्या संधीचा उचलला फायदा आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेषा पार. कडक बेधडक RPM षटकार. सहा धावांनी या षटकाची सुरुवात होते. जे नको हवं होतं तेच कुठेतरी आता मिळते. आमिर गडेकरला अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातला. त्याचमुळे आता अराउंड विकेटने पुन्हा एकदा सज्ज होता. रायटी बॅटर्ससाठी साथ चांगली देतोय या षटकामध्ये सूरज. यावेळेस मिड ऑफ आहे, पुन्हा एकदा मिड ऑफला क्लिअर केलं जाते. बॉल जातोय आता लॉंग ऑफ सीमारेषा पार. क्षेत्ररक्षणामध्ये किती करा फेरपार, मी जागा शोधून खेचेन चौकार. 4 धावा. कुठलंही गणित सोडवण्याची एक विशिष्ट पद्धत असते आणि तीच पद्धत लक्षात घेऊन खेळायचं आहे. पेरडेम स्ट्रायकरच्या गोलंदाजांना पहिल्या षटकामध्ये गौरेश नागरेकरने जे काही कमवलं होतं कदाचित या 2 चेंडूंवर आमिरने गमावलेलं आहे. 10 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्यात आणि धावसंख्या पोहोचते रश्मी 11 मिडबॉब या संघाची 17 धावा, 17 रन्स ऑन बोर्ड आणि त्याचमुळे लक्ष्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न फलंदाजांचा दिसून येतोय म्हणजे सूरज करकरेचा. फुलटॉस बॅकफ्लिपला खाली घेतलं, ऑन साइडला टर्न केलं. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटचे, बॉलवर पोहोचतायत, थ्रो बॉलिंग एंडला करतायत आणि त्याचमुळे आता परतावं लागतंय. ते म्हणजेच डायमंड डकवर एकही बॉल फेस न करता विक्रम कांबळेचा खेळ संपला. धक्का बसतोय दुसरा. रश्मी 11 मीट बाव. महेश चेंदवणकर हे नवीन फलंदाज जे कॅप्टन आहेत रश्मी 11 मिडबाव या संघाची मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही आणि तेच लक्षात घ्यायचं आहे पेरनेम स्ट्रायकर्सला. त्याचमुळे या संधींना गमवायचं नाहीये. प्रत्येक संधी आपल्या संघाच्या नावावर लावायची आहे. तुम्हाला 1% संधी जेव्हा मिळते तुम्हाला 100% एफर्ट्स लावायचे असतात. यावेळेस क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं आणि परफेक्ट थ्रू बॉलिंग येणार. त्याचमुळे एकही बॉल फेस न करता विक्रम कांबळेला परतावं लागतं आणि हा दुसरा धक्का बसतोय आणि म्हणूनच हे धक्क्यांवर धक्के द्यावे लागतील. असे सातत्यानं जर धक्क्यांवर धक्के देत गेले
तर हा सामना शेवटच्या टप्प्यावर शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन फलंदाज महेश चेंदवणकर नॉन स्ट्रायकर एंडला आहेत, स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत सूरज करकरे. एका बाजूने आपल्या संघाचा किल्ला लढवत आहेत, पण यावेळेस कॉल देताना चुकामुक झाली. ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ नाहीये, बॉल जाईल मागे. एक धाव तर वेगानं पूर्ण केली, तोपर्यंत ती मनस्थिती नव्हती सूरज करकरेची दुसऱ्या धावेची. त्याचमुळे एका धावेनं दोघांचं समाधान झालेलं आहे. एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन बोर्ड. आमिर गाडेकर यांनी षटकाची सुरुवात जरी खर्चिक केली, पण त्यानंतर त्यांनी परफेक्शन जे काय आहे ते यूज केलेलं आहे. ते आवश्यक आहे. तुम्हाला जर बॉलर म्हणून संघामध्ये निवडले गेलेले आहे तर मग 1-2 चेंडू तुमच्या विरोधात गेले, पण त्यानंतर परतफेड करण्यासाठी तुम्हाला संधी मिळते आणि तेच आतापर्यंत गोलंदाज करतात. ओव्हर द विकेटनं डिफेन्सिव्ह अंदाज होता आणि हा कॅज्युअल एफर्ट होता महेश चेंदवणकरचा. कधी कधी अतिसावधानी सुद्धा धोकादायक ठरू शकते. कदाचित त्याच प्रयत्नांमध्ये होते. सिंगल कंप्लीट करून स्ट्राईकवर त्यांना सूरज यांना आणायचं होतं, पण ते गणित चुकलं. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच आता 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम रश्मी 11 मिड बाव. बॉलला टर्न मिळाला ऑन साइडला. बॉटम हँडचा वापर, व्रिस्ट मोमेंट पाहायला मिळाली. टर्न केलं बॉलला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोचतात. बॉलवर महेश बघा खेळपट्टीवर चिता आहेत, त्याचमुळे ते पोचले. त्यांना 7 सूरजची मिळाली. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटका समाप्तीनंतर 25 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झाली रश्मी 11 मिडबाव या संघाची 21 धावा. 21 रन्स ऑन बोर्ड म्हणजे जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 24 चेंडू 24 धावांची. 24 बॉल्स अँड 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. रश्मी 11 मिडबाव. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय भाईजी नरे तसेच सन्माननीय शैलेजी लोके यांची ही संकल्पना आहे आणि पूर्ण टीम एक टीमवर्क आहे आणि त्याचमुळे ते टीमवर्क खूप चांगल्या पद्धतीने सुनियोजन या स्पर्धेचं करते. या ग्रीन पार्कच्या स्टेडियमवर एकूण 16 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये AK स्पोर्ट्स हा संघ पुढची चाल करताना पाहायला मिळाला आणि आज सुद्धा आपण एक संघ पुढे घेऊन जाणार आहोत. तर प्रत्येक दिवशी एक सेमी फायनलिस्ट आपण शोधतोय आणि पाहूया आज तो संघ कोणता आहे जो पुढच्या फेरीत जाईल. प्रत्येक संघ तितक्याच ताकदीचा आहे. प्रत्येक संघाकडे खेळाडूंचा भरणा आहे. प्रत्येक संघाकडे अनुभव आहे. प्रत्येक संघाकडे गुणवत्ता आहे. फक्त वेळ तुमची आहे हे लक्षात घेऊन तुम्हाला खेळायचं आहे, तरच त्या गुणवत्तेचा फायदा तुमच्या संघाला होऊ शकेल. तर पुन्हा एकदा ज्यांनी षटकाची सुरुवात उत्तम केली होती, डावाची सुरुवात चांगली दिली होती, त्यांनाच पुन्हा एकदा संधी मिळते. गौरेश नागरेकर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. तर गौरेश नागवेकर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. ओव्हर द विकेट. बॉलला टर्न मिळतोय. ही कॉन्क्रीटची विकेट आहे. त्या कॉन्क्रीटच्या विकेटवर सुद्धा आपण बॉल व्यवस्थित ग्रिप करून टर्न करू शकतो आणि तेच करताना पहिल्या बॉलवर गौरेश नागरेकर यांना आपण पाहिलं आणि हे आवश्यक आहे. फलंदाजाला थोडं दूर ठेवलेलं आहे. चेंडूचा टप्पा थोडासा बाहेर ठेवला. बॉलला हलकासा टर्न दिला. कॉन्क्रीटची विकेट असल्यामुळे बॉलला बाउन्स मिळाला आणि या बाउन्सच्या आणि टर्नच्या अभ्यासात फलंदाज नव्हता. सूरज करकरे येतोय डॉट बॉल. ऑन साइडला पिकअप शॉट. बॉल जातोय मिड विकेट सीमारेषा पार. एकच मारलाय, सॉलिड मारलाय, सरळ मारलाय, षटकार साधावा. सत्तावीस धावा धावफलकावर आहेत म्हणजे आता जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. पहिला बॉल जरी डॉट आला पण त्यानंतर एक कडक पिकअप शॉट खेळताना आपले इरादे स्पष्ट केले सूरज करकरेने. सध्या मैदानाच्या आतमध्ये 1 मॅन शो चालू आहे. त्यांच्या वतीने 2 षटकार 1 चौकार या अगोदर आलेत आणि तो वैयक्तिक 21 धावांवर पोहोचलेला आहे. त्याचमुळे आता तो जो डबल डिजिटचा त्यांचा स्कोर आहे तो देखील लक्षात घेण्यासारखा. त्यांना अभिषेक बैठची 4 धावांची साथ मिळाली होती. विक्रम कांबळे यांना एकही चेंडू फेस करता आला नाही. आता महेश चेंदवणकर यांचं देखील अजूनही खातं खुललं नाहीये. त्याचमुळे सध्याच्या घडीला 1 मॅन शो सूरज करकरे यांचा खेळ आपण पाहतोय. टीम रश्मी 11 मितबाव या संघासाठी. RPM हे 7वं पर्व आहे. जसं आपण उल्लेख करतोय की कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून
हा मान या स्पर्धेला मिळालेला आहे. श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक मितभाव आणि म्हणूनच या स्टेडियमवर फ्लड लाईट्स देखील प्रॉपर आहे. कुठलीच कंप्लेंट आतापर्यंत खेळाडूंची आली नाहीये. प्रॉपर बॉल साईट होतोय. खेळपट्टी चांगली आहे. आउटफील्ड सपाट आहे. प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था उत्तम आहे. चांगला बॉल, पण त्यानंतर बॉलला टर्न केलंय. बॅट अँड पॅड मधला हा बॉल होता. बॅकलिपचा वापर योग्य केला. बॉलला मिड विकेटला पाठवलं. बॉलिंग एंडला थ्रो करण्याऐवजी बॅटिंग एंडला थ्रो केला आणि तो निर्णय योग्य होता. क्षेत्ररक्षण हे देखील एक महत्वाचं घटक आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. एव्हाना आपण फक्त फलंदाजीचा सराव करतो, गोलंदाजीचा सराव करतो, पण क्षेत्ररक्षणाचा सराव करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तर 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही 7 ते 8 धावांचा फायदा आपल्या संघासाठी करू शकता. त्यात विकेटचा शोध सुद्धा तुम्ही घेऊ शकता. गौरीश, थोडं इम्प्रोवाइज करायचं होतं पण इम्प्रोव्हायझेशन कामी नाही आलं. जागा सोडली त्याचं झालं नुकसान आणि म्हणूनच महेशचा खेळ संपला. दांडीगुल, विकेट डाऊन. थँक्यू टीचर. तर मयंक मांगेलाच्या बदल्यात विपुल पवार अंपायर इम्पॅक्ट चाललेले आहेत. तर विपुल पवार इम्पॅक्ट चालले आहेत, ते बदलली होत आहेत मयंक मांगेला यांच्या बदल्यात विपुल पवार आता इम्पॅक्ट होत आहेत. तर मोचेमाडचे म्हणजे वेंगुर्ल्यातील मोचेमाडचे विपुल पवार मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत. जे मोचेमाडचा दशावतार हा सुप्रसिद्ध आहे आणि आता पाहूया तो क्रिकेटचा वरचा खेळ विपुल पवारचा पाहायला मिळेल का. खरं तर पवार या नावाचे खेळाडू नेहमीच पॉवर दाखवत असतात. मग फॉर्मॅट कुठलाही असू द्या, ग्रामीण किंवा ओपन किंवा 40+ किंवा रेग्युलर. तर पाहूया तीच पवारची पॉवर आता पाहायला मिळेल का मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सूरजची तर ती पॉवरफुल बॅटिंग आपण एन्जॉय करतोच आहे, पण आता गौरेशचा देखील खेळ तितकाच महत्वाचा आहे. पहिल्या बॉलवर डॉट, दुसरा बॉल षटकार, तिसऱ्या बॉलवर सिंगल, चौथ्या बॉलवर फलंदाज महेश बाद आणि विपुल आता स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतं. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 28 धावा गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत. 3 जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता 17 धावांची आणि बॉल शिल्लक आहेत 20 चेंडू 17 धावांची गरज. शॉर्ट कव्हर, बॅकवर्ड पॉइंट, फ्लाय स्लीप, शॉर्ट मिड विकेट असं क्षेत्ररक्षण तैनात केले गेले. थोडंसं अटॅकिंग फील्ड सेटअप फलंदाजासाठी, पण यावेळेस चेंडूला येऊ दिलं. हलक्याने बॉलला ग्लाइड केलं. क्षेत्ररक्षक आहेत, डीप कव्हरचे बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत कुठलीच उणीव नाहीये जर आपण पेरनेम स्ट्रायकर्स या संघाचा विचार केला तर. पण पहिल्या डावामध्ये धावा थोड्या कमी पडल्या, त्याचमुळे गोलंदाजांचं दडपण थोडंसं वाढलेलं आहे. पण खूप काही शिकण्यासारखं आहे. जेव्हा आपण लीग स्टेजमध्ये असतो, एक जण जिंकतो आणि एक जण शिकतो असं आपण नेहमीच पाहतो. त्याचमुळे खूप काही शिकण्यासारखं आहे दोन्ही संघांना. फॉलिंग स्वीप करायचा प्रयत्न, पण बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरून विकेट किपरच्या हातामध्ये येतोय. हा डॉट बॉल. षटक संपते. तिसरं. 3 षटकां समाप्तीनंतर 45 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या पोहोचते 29. जिंकण्यासाठी आवश्यकता 16ची. बॉल शिल्लक 18 चेंडू 16 धावांची गरज. रश्मी 11 मितभाव. तीन षटक बाकी आहेत आणि 16 धावांची गरज आहे. कित्येक वेळा वर्षातून एक सामना प्रेक्षकांच्या लक्षात राहतो म्हणजे राहतो. हा तो सामना आहे का? कालच्या दिवसामध्ये 6 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज असताना सिच्युएशन आली होती 2 चेंडू 5 धावा. त्याचमुळे आज तसं घडलं तर प्रेक्षकांनी आश्चर्य व्यक्त करण्याची गरज नाहीये. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट आणि त्याचमुळे पॉसिबिलिटी ओळखताना आता बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे आणि बॉलिंग मार्कवर बॉलर सज्ज होत आहेत. साहिल वांगणकर हे गोलंदाज आपण पाहतोय पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. या बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा होईल का? कारण कधी कधी बॅटिंग पॉवर प्ले सुद्धा तुम्हाला नुकसान देऊन जाऊ शकतो असं कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे. पण पाहूया एका बाजूला सूरज करकरेचा तो भन्नाट खेळ आणि विपुल पवार हे नवीन फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ते स्ट्रायकर एंडला आहेत. जसं आपण उल्लेख केला की मोचेमाडचे आहेत, वेंगुर्ल्यातलेले आहेत आणि अटॅकिंग बॅटिंगसाठी त्यांना ओळखलं जाते म्हणून त्यांना राखून ठेवलं होतं संघाने.
रश्मी 11 मितभाव या संघाने, त्यामुळे या खेळाडूला राखण्याचा फायदा, इम्पॅक्ट म्हणून मैदानात पाठवण्याचा फायदा. उचलला जाईल का? खेचून मारलाय, ताकदीने मारलाय, पुल केलाय, बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट, सीमारेषा पार. वेट फॉर अंपायर सिग्नल. पाहायला मिळते विपुल पवारची पॉवर. धावा मिळतील 1 2 3 4. येतोय RPM चौकार. चार धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 33 वर. 33 रन्स ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका आडव्या बॅटने लपेटलाय. बॉलला पाठवले थेट काऊ कोण सीमारेषा पार. मोठ्या फटक्यांचा घेतलाय वसा आणि पवारने लावलाय धाव फलकावर. 6 धावांचा ठसा. RPM षटकार. धावसंख्या 39 झालेली आहे आणि जिंकण्यासाठी आता फक्त 6 धावांची गरज आहे. म्हणजेच बॅटिंग पॉवर प्लेचा आता सरळ फायदा उचललेला आहे विपुल पवारने. कॅमिओ साठी तो आला होता. 3 चेंडू त्याने आतापर्यंत घेतलेत आणि त्याच्या नावावर आहेत 11 धावा आणि सांघिक धावसंख्या आहे 39. थांबून खेळले, बॉलला पंच केलंय, क्षेत्ररक्षक आहे तर स्वीपर कव्हरला. बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. एका धावेची वाढ आपण स्कोरशीटवर करूया आणि ज्ञानेश मला सांगतात धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 40 वर जिंकण्यासाठी आवश्यकता फक्त 5 धावांची आणि बॉल शिल्लक आहेत 15 चेंडूने जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. सामना थोडा मोकळा झालाय, सामना थोडा सोपा झालाय आणि त्याचं क्रेडिट तर विपुल पवार आणि सूरज करकरेला जाते. या दोघांनी चांगलाच खेळ रश्मी 11 मितभाव या संघासाठी दिलाय. उलटा खेळायचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप करायची होती पण आता तिन्ही स्टम्प्स रोखून खेळण्याचा प्रयत्न जो आहे, फायदा मिळवण्यासाठी कायदा विसरला तर मग असंच घडेल. LBW बॅटर बॅक टू द आउट. नवीन बॅटर देवगडचे दिनेश गावकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. सामना थोडा सोपा आहे त्याचमुळे काहीतरी नवीन ट्राय करण्याचा प्रयत्न फलंदाज सूरज करकरे याचा होता. 22 धावा करून ते बाद झालेत आणि आता त्यांची साथ त्यांनी चांगलीच निभावली आपल्या संघासाठी. पहिल्या क्रमांकावर आले होते, त्यांच्या वतीने आपण एअर स्ट्राईक पाहिले, त्यांच्या वतीने आपण ग्राउंड स्ट्रोक्स पाहिले, त्यांच्या वतीने आपण सिंगल डबलचा खेळ पाहिला. तर एक ओव्हरऑल चांगलं ओपनिंग पॅकेज होतं रश्मी 11 मितभाव या संघासाठी. आणि आता पाहूया शेवटच्या टप्प्यावर दिनेश गावकर आणि विपुल पवार हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 14 चेंडू आणि 5 धावा. 14 बॉल्स अँड 5 रन्स रिक्वायर्ड टू विन. साहिल वांगणकर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहे. स्ट्रायकर एंडला राईट बॅटर दिनेश. कटर्स आहेत गोलंदाजाकडे आणि ते कटर्स वापरले जातात. जरी पराभवाच्या छायेत आम्ही आहोत, समोरच्या संघाला लवकरात लवकर जिंकण्याचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करू देणार नाही. तेच मनात ठेवून गोलंदाजी आता साहिल वांगणकरची होते आणि हेच महत्वाचं आहे. प्रेक्षक तुमच्या या जिद्दीलाच पाहण्यासाठी आले आणि तीच जिद्द गोलंदाज साहिल वांगणकर यांची आता पाहायला मिळते. पुढचा बॉल साहिलचा, उर्ध विकेट. अजून एक डॉट बॉल आणि या 4थ्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि 4थ्या षटकाचा शेवट साहिल यांनी आपल्या नावावर केलेला आहे. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 40. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि आवश्यकता 5 ची. रश्मी 11 मितभाव 12 चेंडू 5 धावा. शेवटचे 12 बॉल्स जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज अपाली कलंगुटकर मैदानाच्या आतमध्ये आता बॉलिंग मार्कवर पोहोचलेले आहेत. खरं तर पहिल्या डावामध्ये अपाली थोडे उशिरा आले, त्याचमुळे आता गोलंदाजीचा जो क्रम त्यांचा उशिरा राहिलेला आहे आणि म्हणूनच हे क्रमबदल कधी कधी प्रेक्षकांना टेन्शन देऊन जातात. त्यांना त्यांच्या आवडीच्या खेळाडूंना वरच्या क्रमावर पाहायचं असते, त्यांना जास्तीत जास्त संधी मिळायला हवी असंच त्यांच्या चाहत्यांना वाटत असते. पण प्रत्येक कॅप्टनचा एक वेगळा माइंडसेट असतो, वेगळे गेम प्लॅन्स असतात, त्यावरच त्यांना वर्कआउट करायचं असते. अपाजी बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून उर्ध विकेट.
तितका फोर्स लावला नव्हता. बॉल पोहोचतोय वाईड ऑफ लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट करून दुसऱ्या धावेसाठी टर्न झालेत हे दोन्ही फलंदाज आणि 2 धावा पूर्ण सुद्धा झाल्यात. धावसंख्या पोहोचते आता 42 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता फक्त 3 धावांची. बॉल शिल्लक आहेत 11 चेंडू 3 धावा. छोटासा रनअप अप्पाजीचा आणि होतं विकेटनं. मिडल पेस बॉलिंग, चांगला बॉल, पिचिंग प्रॉपर आहे. पाय चालवले होते पण मात्र कनेक्शन बॅट आणि बॉलचं बनवू शकले नाही. यालाच म्हणतात अनुभव अप्पाजीचा. त्याचमुळे संघ अडचणीत जरी आहे, मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या संघाला साथ देणे अप्पालीचं हेच काम आता ते मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. शफल झाले होते, ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले होते, ऑन साइड आडव्या पट्ट्या खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल लेग स्टंपच्या वरून ट्रॅव्हल होतोय, येतोय हा डॉट बॉल. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि अपाली आपलं काम करून जात आहेत. सुरुवात या षटकाची चोख राहिली अपालीची. हो, यावेळेस बॉल हवे त्या बॅटची टॉपेज आणि अपालीच्या खात्यात विकेट. सामना अजून संपला नाहीये, सामना ऑन आहे. कमबॅक करतोय पेर नेम स्ट्रायकर्स. आठ चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी आवश्यकता, माफ करा, आठ चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी नेहमीच तयारीत राहा असं तुम्हाला कित्येक वेळा कळलं असेलच, कित्येक वेळा समजलं असेलच, कित्येक वेळा तुम्ही अनुभव घेतला असेल. त्यामुळे आता ती परिस्थिती आहे, त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अपाली तयार आहे असंच ते बॉलिंग मार्कवर दाखवतात. त्यांनी आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेले आहेत, खर्च केल्या 2 धावा, विकेट मिळवले 1. त्याचमुळे सामन्यामध्ये आम्ही अजूनही आहोत तीच एक पुसटची आशा गोलंदाज अपाली दाखवतात आणि तोच त्यांचा जर अप्रोच राहिला हा षटक संपेपर्यंत तर शेवटच्या षटकामध्ये सामना रंगतदार होईल ही शक्यता आहे. नवीन फलंदाज मनसूर कुरेशी, नायगाव दादर, स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहे. जिंकण्यासाठी आता बॉल शिल्लक आहेत 8. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 3 धावांची. 8 चेंडू 3 धावा. सामना रंगतदार अवस्थेत पोहोचलेला आहे. जशी अपेक्षा प्रेक्षकांची होती ती अपेक्षा पूर्ण होते. डिफेन्सिव्ह खेळायचंय पण बॉल टर्न होतोय. अपालीचं हे षटक प्रेक्षकांना लक्षात राहते. प्रेक्षकाच्या वतीने टाळ्या ऐकायला मिळतात, प्रेक्षकाच्या वतीने शिट्ट्या येतात, कारण तो खेळ अपालीचा मिळतोय पाहायला. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू हाताळलेत, खर्च केल्या 2 धावा, विकेट मिळवले 1. शेवटचा बॉल या 5व्या षटकातला. अपाली आतल्या दिशेने बॉलला टर्न केलाय. अपालीचं षटक आवडलं असं टाळावून जाऊ द्या अपालीसाठी. फक्त खर्च केलेत या षटकामध्ये त्यांनी 2 धावा, विकेट मिळवले 1. गोवा पोलीसचा दबदबा, सिंगमचा दबदबा मैदानात पाहायला मिळाला. सामना आला शेवटच्या षटकावर. बॉल शिल्लक आहे 6. आवश्यकता आहे 3 धावांची. 6 balls 3 runs required to win. रश्मी 11 मितबाव. संघाची गोलंदाजी टाईट असेल तर मग संघांचं भविष्य ब्राईट असतं आणि तीच टाईट गोलंदाजी अपालीची या अगोदर पाहायला मिळाली. आणि आता अपालीच्या पावलावर पाऊल ठेवून नवीन षटकाची हाताळणी करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. अमीर येत आहेत, अमीर गडेकर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. आता अमीरच्या खांद्यावर दिले जबाबदारी, तो खेळेल का आपल्या गोलंदाजीचा खेळबारी आणि उचलेल का आपल्या संघाची जबाबदारी. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर सेकंड स्लीप आहे, फ्लाइंग स्लीप आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, कव्हर पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड विकेट असं एक कंप्लीट काउंटर अटॅक देणारं क्षेत्ररक्षण. बॉलला पंच करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. परिस्थिती जशी आहे तसं तुम्हाला खेळ द्यावा लागतो आणि तेच देताना गोलंदाज सुद्धा आता सक्रिय झालाय. चांगली सुरुवात अमीरने आता या शेवटच्या षटकाची दिले. जर सामना बरोबर सुटला तर मग सुपर ओव्हरच्या माध्यमातून निर्णय देण्यात येईल. तुमचं प्रस्थ टिकवायचं असेल तर मैदानात अस्वस्थ राहून चालला नाही. गोलंदाजाने तेच करून दाखवलंय. सामना शेवटच्या षटकात आणलाय. 5 चेंडू 3ची गरज. अजून एक विकेट किपर कडे संधी होती. बॉलिंग एंडला थ्रो झाला, चूक झाली. एक चुकीचं पाऊल तुम्हाला या सामन्याच्या बाहेर घेऊन जाऊ शकते आणि ते चुकीचं पाऊल विकेट किपरचं.
ते चुकीचं पॉल शॉट थर्डमॅनचं आणि त्याचमुळे 2 धावा मिळत आहेत टीम रश्मी 11 मितबावला. सामना जर पराभूत झाले तर या एका चेंडूमुळेच झाले, कारण किती चांगली लढत आपण पाहत होतो. विकेट किपरच्या हातात चेंडू विसावला होता, कॉर्ड बिहाइंडचा मोका होता, तो मोका चुकला आणि त्यातल्या त्यात 2 धावा मिळाल्यात रश्मी 11 मितबावला. असेच सामने असतात जे प्रेक्षकांना मिनी हार्ट अटॅक देतात आणि कदाचित प्रेक्षकांना तोच अनुभव आला असावा. दरम्यान बॉल शिल्लक आहेत 4, आवश्यकता आहे 1 धावाची. स्कोर इज लेवल. ऑन साइडला खेचून मारलाय आणि हा सामना विजयी करणारा षटकार खेचलेला फलंदाजाने. सामना संपलाय. बिग अपसेट फॉर टीम पेरनेम स्ट्रायकर्स. कॉंग्रॅच्युलेशन टीम रश्मी 11 मितबाव. मॅन ऑफ द मॅच आहे जिशान खान, ज्यांनी 2 षटक हाताळताना 5 धावा खर्च करून 3 विकेट्स मिळवल्यात. तर जिशान खान ठरतायत मॅन ऑफ द मॅच. 2 षटक खर्च केल्यात.